गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली पश्चिम येथील साईनगर परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं संतप्त महिलांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या मोर्चात स्थानिक नागरिकांसह विविध संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साईनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना टँकर किंवा इतर पर्यायांवर अवलंबून राहावं लागतंय। विशेषतः महिलांना घरगुती कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं त्यांचा संताप पणावर झालाय। हातात हांडे कळशा घेऊन महिलांनी ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला आणि पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। गेल्या 3 महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। पाणी टंचाईसाठी थेट पालिका प्रशासनाला जबाबदार धरत नागरिकांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देत लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लावल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। दरम्यान नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलंय। मी सानिका परब। आम्ही आंदोलन केलं, आज मोर्चा काढलाय याच्यासाठी की आम्हाला साईनगर, गरिबाच्या वाड्यामध्ये साईनगर आहे, तिथे अजिबात 4 महिने झाले आज आम्हाला अजिबात थोडं पण पाणी नाहीये। आम्ही टॅप खोलले तर पाणीच नाहीये, तिथे थोडं पण पाणी नाही। प्रशासन आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही। आम्ही काय करायचं? प्रशासनापर्यंत आम्ही किती वेळा तरी आम्ही इथे आलेलो आहे, तरी पण त्याची काहीच दखल घेत नाहीये। कशासाठी आंदोलन केलंय तुम्ही? आमच्याकडे 4 महिने झाले पाणीच नाहीये, प्रशासन आमच्याकडे लक्षही देत नाहीये, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलंय। पाण्यासाठी आम्ही याच्या आधी 2 महिन्याआधी आम्ही इथे आलेलो होतो, तेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या इथे येतो, मी निरीक्षण करून जातो की काय प्रॉब्लेम आहे म्हणून। तेव्हाही साहेब आमच्याकडे आले नाही, आम्हाला फक्त आश्वासन देतात की पाणी येणार म्हणून। मग आज 4 महिने झाले आम्हाला पाणी का येत नाही? कुठे पाण्याचा? साईनगर मध्ये, फक्त साईनगरलाच पाणी पुरवठा का कमी दाबाचा आहे? आम्हाला पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे। आज 3 महिने झाले आमच्याकडे पाणी नाही आहे आणि प्रशासनाने पण आमच्याकडे जरा दुर्लक्षच केलं आहे त्या बाबतीत। आता कसं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत येणं, आमच्या जो समोर हे न्यूज येणं, हे पण आता एवढी जे पब्लिक जमली आहे त्याच्यावरून त्यांना पण कळतच असेल की पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे। आम्ही आज KDMCच्या ऑफिसला आलो तर तिथे आम्हाला आता त्यांनी काय म्हणजे आमची काय समस्या आहे ती त्यांनी आमची कशी सॉल्व करायची हे आम्ही त्यांना पण सांगितले आणि त्यांनी आम्हाला आता लिहून द्यायचं आम्हाला आश्वासन दिले, तर त्याबाबत आम्हाला आता ते देणारच आहे। आम्हाला पण त्याबद्दल जरा हेच आहे त्याच्याबद्दल की आम्ही ही घेतल्याशिवाय आम्हाला त्याचा पर्याय नाही आहे। आणि ते बोलत आहेत की पाणी कपात आहे, बरोबर आहे, आम्ही मान्य करू कपात आहे, पण जिथे तुम्ही कसं मॅनेज करायचं एक आम्हाला पण त्याचं, आम्ही आज KDMCला टॅक्स भरतोय, कचऱ्याचा टॅक्स भरतो, पाण्याचा टॅक्स भरतोय, घर टॅक्स भरतोय, आम्ही पण आमच्या खिशातून काहीतरी मेहनत करूनच भरतोय। ते त्यांनी समजून आमच्यासाठी पाण्याची सुविधा लवकरच आमचा प्रश्न सॉल्व केला पाहिजे। आमरण उपोषण जो आम्ही आता हे जे आम्ही शांततेतच पार पाडलं आहे, ह्याच्यापुढे आम्हाला जे करायचं ते आम्ही करू। सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना लेटर देत होतो तेव्हा आम्हाला ते येऊन तसंच सांगत होते की आम्ही तुम्हाला इकडनं लाईन शिफ्टिंग करून देतो, तिकडनं देतो, पण अजून काही ते झालेलं नाही। फक्त आम्हाला इथे येऊन आश्वासनच भेटत आहेत की आम्ही हे करू ते करू। आताही ते आम्हाला आश्वासनच देत आहेत, पण आम्हाला वाटत नाही की ते काही होईल म्हणून त्यांच्याकडनं। आम्ही आता जर आम्हाला जर ते लेखी लिहून देतात त्याच्यावर जर काही नाही झालं तर आम्ही आता इथे येऊन महिलांना घेऊन उपोषणाला बसणार, आम्ही आमरण उपोषण करू। आज
आपल्या सर्वांना आपण सर्व बघत असाल की नागरिकांना या ज्या मोर्चाचं जे काय नेतृत्व करावं लागलं आहे, नागरिकांच्या जास्ती अति त्रासातून किंवा त्यांना म्हणजे भीषण या पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागलं, यातून नागरिकांचा उद्रेक म्हणून नागरिकांनी शांतताप्रिय आणि संयमाचा हा मोर्चा महापालिका ह प्रभाग क्षेत्रावर काढलेला आहे. यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही महापालिकेला निवेदन देऊन आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत असतो की आम्हाला एक थेंब तरी, जसं महापालिका सांगते आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू देत किंवा संपूर्ण मुंबईभर पाण्याची कपात सुरू आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आम्ही नागरिक तेवढे सुजाण आहोत. सर्व नागरिक ते गोष्ट समजून घेत आहेत. मग असं असताना आमच्या साईनगर परिसरामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही. गेले 3 महिने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आमचे सर्वांचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं असलेले प्रकाश भोईर साहेब यांच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने आपल्याला एक 3 मोफत पाण्याचे टँकर पुरवठा होतो आहे. आज 3 महिन्यातून 318 टँकर पाणी पुरवठा केला गेला. परंतु हा पाणी पुरवठा आमच्या इथं असलेल्या 2,500 वस्तीला कसा पुरवायचा हा महापालिकेला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो. या टँकर व्यतिरिक्त आम्हाला एक थेंबसुद्धा पाण्याचा महापालिकेचा मिळत नाही आहे. गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी अशी परिस्थिती असताना आमच्या सर्व महिला तुम्ही पाठीमागे बघत असाल, ह्या हंडा घेऊन आपल्या घरातलं जे गृहिणीचं काम आहे ते सोडून, त्यांचे आजारपणं सोडून, त्यांच्या सगळ्या कामाचा व्याप सोडून या ठिकाणी महापालिकेच्या समोर गेल्या 2 तासापासून उभे आहेत. आम्ही आत्ताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटून आलो. त्यांनी लेखी आश्वस्त करतो असं फक्त सांगितलं, परंतु आजही त्यांच्याकडे ठोस असा पर्याय नसून आजही ते उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत. याबद्दल त्यांनी ठोस असा उपाययोजना करून आम्हाला मुबलक असा किंवा पूरक जीवन जगण्यासाठी पूरक असलेला पाणी पुरवठा करावा एवढंच आम्ही सर्वांच्या वतीने आश्वस्त करतो. या ठिकाणी जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे गेला होता का सर? आम्ही नागरिक आहोत. आम्ही सर्व सामान्य नागरिक आहोत. कुणावरही कुठल्याही लोकप्रतिनिधीवर आता सध्या भाष्य करू इच्छित नाही. कारण आम्हीही त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून टँकर देण्याचे आश्वासन मिळालं. त्यामुळे आत्ता सध्या आम्ही त्यांच्याकडे न हे करता ही जबाबदारी सर्वस्वी, जसं की महापालिकेचे अधिकारी इंजिनियर असतात, त्यांना ह्या सगळ्याची गोष्टीची कल्पना असते की कुठल्या भागाला कसा पाणी पुरवठा केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतर सर्व प्रभागांमध्ये किंबहुना काही प्रभागांमध्ये 2 टाईम, काही प्रभागामध्ये 1 टाईम पण पुरेसा जीवन जगण्या इतपत पाणी पुरवठा होत असताना आमच्या एकाच परिसराला जर 100% जर ह्या पाणी कपातीचा फटका लागत असेल तर या सर्व गोष्टीला महापालिका प्रशासन फक्त जबाबदार आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर कुठलाही रोष नाही आहे. कारण कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.